ठिकाणी तृतीय व्याख्यान या शैक्षणिक वर्षात प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत आपण आयोजित केलेला आहे आणि यासाठी डॉक्टर अशोक डोळसर आपल्याला मराठी साहित्य स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वाङ्मयीन प्रवाह वैचारिक पार्श्वभूमी याबद्दलची ते मांडणार आहेत। तर मी सरांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपला अभ्यास या विषयाच्या अंतर्गत मांडावा। भारत विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजवाड महाविद्यालय प्राध्यापक प्रबोधिनी निमित्ताने मला आज जे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य या प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक सर्व सदस्य यांचे प्रथमतः आभार मानतो। आणि आज माझ्या चिंतनाचा व्याख्यानाचा विषय आहे मराठी साहित्य स्वातंत्र्योत्तर साहित्य प्रवाह प्रेरणा आणि वैचारिक पार्श्वभूमी या संदर्भामध्ये मी माझे थोडक्यात विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। साधारणतः जी साहित्य निर्मिती आहे मराठी भाषा असन किंवा संस्कृत भाषा असन कोणती भाषा असन या भाषांमध्ये साहित्य केव्हा लिहिण्यास सुरुवात झाली या संदर्भामध्ये आज काही लिखित पुरावे सापडत नाहीत, पण जे काही लिखित पुरावे सापडले आहेत त्यामध्ये साधारणतः इसवी सन पूर्व 150च्या आसपास काही लिखित पुरावे सापडतात आणि त्या कालखंडामध्ये जी संस्कृत भाषा आहे काही विद्वानांचं म्हणणं आहे की संस्कृत भाषा प्राचीन आहे, काही विद्वानांचं म्हणणं आहे त्या प्राकृत भाषा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मगधी भाषा असेल पाली भाषा असेल या भाषा मध्ये साहित्य लेखनाला सुरुवात झाली अशा प्रकारचे वेगवेगळे मतप्रवाह या साहित्य निर्मिती संदर्भामध्ये पाहायला मिळतात। प्रामुख्याने जे लिखित साहित्य आहे यामध्ये वैदिक साहित्य बौद्ध साहित्य जैन साहित्य अशा काही साहित्यांचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो। वैदिक साहित्यामध्ये 4 वेद आहेत, वेदांत आहेत, उपनिषद आहेत किंवा नंतरच्या कालखंडामध्ये पुराण आहेत। एकूण या पुराणांची संख्या 18, वेद 4 आहेत आणि वेदांत संदर्भामध्ये विद्वानांमध्ये मला काही एकमत झालेलं दिसत नाही। त्या काळाचा विचार करता ज्या कालखंडामध्ये वैदिक साहित्य लिहिलं गेलं प्रामुख्याने जेवढं काही वैदिक साहित्य लिहिलं गेलं याची भाषा संस्कृत भाषा आहे। त्या काळामध्ये संस्कृत जाणणारे संस्कृत लिहिणारे जे काही प्रकांड पंडित होते यांनी त्या काळातला जे काही त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ही ज्ञानप्राप्ती झालेली त्यांनी त्या कालखंडामध्ये लिहिले गेली। वेदांचा रचनाकार कोण वेद कुणी लिहिले या संदर्भामध्ये देखील वेगवेगळे मतमतांतरे आहेत। वेदाचा रचनाकार किंवा वेद लिहिणारा एक व्यक्ती नाही असं बरेच जणांचं म्हणणं आहे। एकंदरीत भारतीय जी काही ज्ञान परंपरा आहे त्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये प्रामुख्याने जे 12 दर्शनशास्त्र आहेत या 12 दर्शनशास्त्राच्याच आजूबाजूलाच हे सगळं भारतीय तत्वज्ञान फिरताना आपल्याला दिसतं। या 12 दर्शनशास्त्राचा विचार करता त्यातले काही आस्तिक आहेत काही नास्तिक आहेत। यामध्ये चार्वाकांचे लोकायत तत्वज्ञान मांडलं हे नास्तिक आहे, गौतम बुद्धाने जे तत्वज्ञान मांडलं हे नास्तिक आहे, जैन परंपरेने जे विचार मांडले का तत्वज्ञान मांडलं तेही नास्तिक आहे आणि कपिल मुनीने जे सांख्यिकी शास्त्र मांडलं तेही काही प्रमाणामध्ये नास्तिक मानलं जातं। म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की अनादी काळापासूनच या देशामध्ये 2 विचारसरण्या अस्तित्वात असल्याचं दिसतं आणि त्यानुसारच या विचारसरण्यांच्या अनुषंगाने जे काही संस्कृत भाषा असेल प्राकृत भाषा असेल या भाषेमध्ये साहित्य लिहिलं गेल्याचं आपल्याला आढळून येतं।
आणि प्रामुख्याने लिपीचा शोध कधी लागला किंवा लिपी कधी निर्माण झाली या संदर्भात देखील वेगवेगळे मतमतांतरे आहेत. अगोदर आपण जर वैदिक साहित्याचा विचार जर केला तर वैदिक साहित्य प्राचीन कालखंडामध्ये मौखिक पद्धतीने ते पुढे चालत गेलं होतं. नंतरच्या कालखंडामध्ये या लिपीचा शोध लागल्यानंतर ते साहित्य अक्षरबद्ध केलं गेलं. त्या अगोदर वैदिक साहित्यामध्ये अक्षरबद्ध करण्याची परंपरा प्रामुख्याने आढळत नाही अशा अनेक विचारवंतांचं म्हणणं आहे. मग साधारणतः इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये लिपीचा शोध लागला. प्रामुख्याने त्या कालखंडामध्ये ब्रह्मीलिपीचा उल्लेख सापडतो किंवा खारुष्टी एक लिपी आहे. या दोन लिपीच्या संदर्भामध्ये उल्लेख सापडतो आणि या दोन लिपीच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये साहित्य लिहिलं गेलं असा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सापडतो. या प्राचीन कालखंडाचा विचार करता प्राचीन कालखंडामध्ये वैदिक वाङ्मय असन, बौद्ध वाङ्मय असन किंवा जैन साहित्य असन, वैदिक वाङ्मयामध्ये जे काही लिखाण केलं गेलं ते प्रामुख्याने आस्तिक आहे. बौद्ध आणि जैनमध्ये जे काही लेखन काम केलं हे नास्तिक आहे. म्हणजे एकंदरीत आपण सगळा भारतीय ज्ञान परंपरेचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की या भारतीय ज्ञान परंपरेने अनादी काळापासूनच दोन विचारसरण्या सातत्याने चालत आल्याचे आपल्याला दिसतात. हा झाला प्राचीन कालखंडा संदर्भामध्ये. मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेची निर्मिती कशी झाली, उत्पत्ती कशी झाली आणि मराठी भाषा केव्हापासून अस्तित्वात आली या संदर्भात देखील वेगवेगळे मतमतांतरे आहेत. साधारणतः इसवी सन 680च्या दरम्यान मराठी भाषेचे काही पुरावे सापडतात. त्या ग्रंथामध्ये ताम्रपटामध्ये साम्रज, 50 असे काही शब्द सापडतात. लिखित पुरावा काही सापडत नाही. त्यात जर पुढे आपण आलो तर साधारणतः इसवी सन 1012 शके 934 मध्ये आक्षी या ठिकाणी शिलालेख सापडलेला आहे. त्या शिलालेखामध्ये काही शब्द मराठी असल्याचं संशोधनामधून पुढे आलेलं आहे. असं करत असताना साधारणतः शके 1050 पर्यंत आपण येतो आणि त्या ठिकाणी सावण बेळगाव या ठिकाणी एक शिलालेख सापडलेला आहे आणि त्या शिलालेखाच्या खाली अवघी दोन्ही वळी मराठीमध्ये लिहिल्याचं असल्याचं सापडतं. त्यामध्ये चामुंडराजे पोरविले असं एक वाक्य सापडतं. मग जास्तीत जास्त मराठी भाषा केव्हा सुरू झाली या संदर्भात विचार केला तर आपल्याला शिलालेख, ताम्रपट ते उपलब्ध साधने आहेत त्या माध्यमातून विचार करत जाताना आपण साधारणतः लय झालं 7व्या शतकापर्यंत आपल्याला मराठी भाषेच्या कौलपणा सापडतात. मग मराठी भाषामध्ये ग्रंथनिर्मिती कधी झाली या संदर्भामध्ये साधारणतः मुकुंदराज आपण नाव ऐकलं असं नाही. मुकुंदराजाची आजही समाधी मराठवाड्यामधल्या अंबाजोगाई या ठिकाणी मुकुंदराजांची समाधी आहे. या मुकुंदराजांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ शके 1110 मध्ये लिहिल्याचा उल्लेख सापडतो आणि हा ग्रंथ मराठीमधला पहिला ग्रंथ मानायचा की नाही मानायचा या संदर्भामध्ये विद्वानामध्ये वेगवेगळे मतभेद आहेत. काही विद्वानांचं म्हणणं आहे हा ग्रंथ संस्कृत भाषेतून मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे म्हणून याला पहिला ग्रंथ मानू नाही. पण तरीही मुकुंदराजांनी जो ग्रंथ लिहून ठेवलेला आहे तो मराठीमध्ये त्यातला काही भाग असल्या कारणाने त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. हा जो ग्रंथ आहे या ग्रंथात जे काही आशय विषय आहे ते उपनिषद आहेत. उपनिषदामध्ये काही तत्वज्ञान सांगितलं आहे तेच मी लोकभाषामध्ये म्हणजे लोकांच्या भाषामध्ये जी भाषा लोकांना कळते. कारण की आपण जर पाहिलं मध्ययुगीन कालखंडापर्यंत जर विचार केला तर मध्ययुगीन कालखंडापर्यंत लेखनाची जी भाषा होती प्रामुख्याने वैदिक ग्रंथ संस्कृत राहिली आहे, बौद्ध धर्माची पाली भाषा राहिली आहे आणि जैन धर्मियांची मगधी भाषा राहिलेली आहे. आणि मग संस्कृत भाषा आपण जर पाहिलं सर्वसामान्य लोकांना संस्कृत लिहिण्याचा वाचण्याचा प्रामुख्याने अधिकार नव्हता. त्यामुळे जे संस्कृत ग्रंथ होते ते इतरांना वाचण्याचा प्रश्न येत नव्हता. त्या कालखंडामध्ये जे काय प्रकांड पंडित होते, विद्वान होते तेच लोक ग्रंथ लिहायचे आणि वाचायचे. मग मध्ययुगीन कालखंडामधले थोडी सामाजिक परिस्थिती बदलली, सामाजिक राजकीय परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलल्यानंतर जे प्राचीन संस्कृत भाषेमधले असणारे ग्रंथ होते ते काही प्रमाणामध्ये लोकभाषामध्ये लोकांच्या भाषेमध्ये यायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये मुकुंदराज यांनी
विवेक सिंधू नावाचा हा ग्रंथ लिहिला. तो संस्कृत भाषेतल्याच काही उपनिषदातले काही जे श्लोक आहेत त्याचं त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलं आणि मराठीमधला हा पहिला ग्रंथ असल्याचं विद्वान मानतात. यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये मानुभाऊ पंत नावाचा चक्रधर स्वामीने एक पंथ सुरू केला होता. या मानुभाऊ पंथाचे चक्रधर स्वामी हे प्रमुख आहेत, संस्थापक आहेत. त्यांचे गुरु गोविंद प्रभू आहेत. चक्रधर स्वामी मूळचे गुजरातचे होते. गुजरात या राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला. नंतर ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मानुभाऊ पंथाची स्थापना केली. मानुभाऊ पंथ स्थापना केल्यानंतर चक्रधर स्वामींच्या निधनानंतर त्यांचा शिष्य महिमभट यांनी काय केलं की त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं होतं त्याला लीळा म्हणतात. ज्या लीळा होत्या त्या लीळा एकत्रित केल्या आणि लीळा एकत्रित करून जे ज्यांना चक्रधर स्वामी भेटले त्यांची भेटी घेतल्या आणि चक्रधर स्वामींनी काय सांगितलंय या संदर्भात त्यांना विचारणा केली आणि चक्रधर स्वामींनी सांगितल्या ज्या लीळा होत्या त्या सगळ्या लीळा एकत्रित केल्या आणि लीळा चरित्र नावाचा हा ग्रंथ लिहिला. मग मराठीमधला तो दुसरा ग्रंथ आहे खऱ्या अर्थाने अस्सल मराठी म्हणता येईल असा या ग्रंथाचा प्रामुख्याने मानुभाऊ पंथाचे जे चक्रधर स्वामी आहेत या चक्रधर स्वामींच्या जीवनावर लिहिलेला जो लीळा चरित्र आहे हा मराठीमधला पहिला ग्रंथ असल्याचं मानलं जातं. एकूण मग मानुभाऊ पंथानंतर मराठी साहित्यामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रामुख्याने साहित्यामध्ये एक मोठं योगदान आहे. तुम्ही जर वारकरी संप्रदायाचं एकूण वाटचाल पाहिली संत नामदेवापासून तर संत तुकारामापर्यंत हा प्रवास जर पाहिला, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नेवासे जे पैशाचं खांब आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सचिंद्रनाथ बाबा होते त्यांची लिहून ठेवली. जी मूळ प्रत आहे ती मूळ प्रत नंतर काही कालखंडामध्ये नष्ट झाली. नंतर संत एकनाथांनी जी मूळ प्रत होती तिचं करून शुद्धीकरण केलं आणि आज जी आपल्याकडे ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे ती ज्ञानेश्वरी आपण वारकरी संप्रदाय अभ्यासत आहे. एकंदरीत ज्ञानेश्वरांचा गुरु परंपरेने विचार जर केला तर ज्ञानेश्वरांचं गुरु परंपरा थोडी वेगळी आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ अशी ज्ञानेश्वरांची प्रामुख्याने गुरु परंपरा आहे. पण ज्ञानदेवा रचला पाया असा एक अभंग वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकूण वारकरी संप्रदायाचा जो काही पाया आहे तो ज्ञानदेवाने रचला आणि या वारकरी संप्रदायाचा कळस तो का झालाची कळस त्या कळस होण्याचं काम संत तुकारामांना मिळालं. ज्ञानेश्वरांच्या अगोदर संत नामदेव यांनी या वारकरी संप्रदायाचा प्रचार केल्याचं आपल्याला आढळतं. संत नामदेव कुठले होते या संदर्भामध्ये देखील बरेच मतभेद आहेत. तरी पण परभणी इथं नरशिवामणी हे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असं विद्वानांनी सिद्ध केलं आहे. या संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या अगोदरच वारकरी संप्रदायाची पताका आटकेपार यांचा प्रयत्न केला. तो आपल्याला जर माहीत असलं तर पंजाब राज्यामध्ये आज संत नामदेवांची घुमान या ठिकाणी समाधी आहे. महाराष्ट्र ते पंजाब हा जर आपण प्रवास पाहिला या प्रवासामध्ये त्या कालखंडामध्ये संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा जे काही पताका घेऊन गेले होते. आजही पंजाबमधला जो प्रमुख धर्म आहे शीख धर्म या शीख धर्मियांचा गुरुग्रंथ साहिबा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये नामदेवांच्या काही अभंगांचा समावेश केलेला आहे. त्यावरून लक्षात येतं की ज्ञानेश्वरांच्या अगोदर संत नामदेवांनी या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी काही चळवळ आहे ती सुरू केली होती आणि तिचा प्रचार प्रसार करत करत ते पंजाबपर्यंत पोहोचले आणि पंजाबमध्ये जाऊन त्यांनी प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचा एकूणच प्रचार प्रसार केला. त्या वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम या सगळ्यांचं आपण साहित्य जर पाहिलं तर प्रामुख्याने भक्ती मार्ग सांगणारं साहित्य आहे. या कालखंडामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठ्या प्रचार प्रसार झाला. तो इतिहास थोडा वेगळ्या अंगाने आहे पण तरी पण त्यापूर्वी जे वैदिक परंपरा होती या वैदिक परंपरेमध्ये होम, हवन, मंत्र, तंत्र अशा प्रकारच्या प्रथा होत्या. पण लोकांना सोपा मार्ग सांगावा, लोकांना भक्तीचा सोपा मार्ग सांगावा असा एक विचार मध्य कालखंडामध्ये निर्माण झाला आणि या संतांनी एक वारकरी संप्रदायाची स्थापना करून सर्वसामान्य लोकांना रुचेल, पटेल आणि
पूजा अर्चा करण्याला सोपी जाईन वा आपलं काम धंदे करता करता त्यांनी देवाची आराधना करता येईल वा अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय त्या कालखंडामध्ये उदयास आला आणि वारकरी संप्रदाय आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं नेटवर्क किंवा कार्य आहे. त्याच कालखंडामध्ये दुसरा एक संप्रदाय स्थापन झाला होता तो होता दत्त संप्रदाय. प्रामुख्याने दत्त संप्रदाय हा वारकरी संप्रदाय मानव संप्रदायापेक्षा वेगळा आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना एकत्र मानणारा हा संप्रदाय आहे. नरसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत या संप्रदायाचे प्रामुख्याने अभ्यासक रचक राहिले आहेत वा आणि यांनी दत्त संप्रदायाची वाटचाल किंवा त्या काळातला एकूण दत्त संप्रदाय अशा प्रकारे जनमानसापर्यंत पोहोचल याकरता प्रयत्न केला आहे वा त्या कालखंडामध्ये एक महत्त्वाचे संत होते संत रामदास. संत रामदासांचा मूळ गाव जालना जिल्ह्यामध्ये जांब या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. साधारणतः 608 त्यांच्या जन्माचं मानलं जातं आणि मग लग्नामधूनच त्यांनी पळ काढला. नाशिकमधील टाकळी या गावी गेले. श्रीरामाचा त्यांनी जप केला, मंत्र केले, अभ्यास केला आणि मग समर्थ रामदासांनी समर्थ संप्रदाय स्थापना केली. त्यांचा दासबोध, मनाचे श्लोक या ग्रंथामधून त्यांचे जे काही तत्वज्ञान आहे, विचार आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. वारकरी संप्रदायाबरोबरून त्या कालखंडामध्ये पंडिती साहित्यही लिहिलं गेलं. यामध्ये वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका हा एक ग्रंथ लिहिला आहे वा जसं ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली होती तसंच वामनांनी यथार्थ दीपिका लिहिली आहे वा. वामनांचं असं म्हणणं होतं की ज्ञानेश्वरी लिहिली आहे तिच्यामध्ये पुरेपूर आशय आल्या नाही वा योग्य असं मान्य केलं नाही वा म्हणून याचा योग्य अर्थ सांगायचा असेल तर यथार्थ दीपिका ही त्या कालखंडामध्ये वामन पंडित यांनी लिहिली. आणि मग एकूणच मध्ययुगीन कालखंडामध्ये मानवपंथ असन, नाथ संप्रदाय असन, वारकरी संप्रदाय असन, दत्त संप्रदाय असन आणि पंडित साहित्य असे वा असं एकूण मध्ययुगीन कालखंडामध्ये या साहित्याचा आपल्याला वाटचाल दिसते. या कालखंडामध्ये शेवटी जे लिहिलं गेलं ते शाहिरी काव्य होतं. या शाहिरी काव्यामध्ये प्रामुख्याने पवाडे आणि लावणी. या कालखंडात जर आपण राजकीय विचार केला पेशवाई कालखंड होता आणि पेशवाई कालखंडामध्ये शाहिरी वाङ्मय मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं होतं. यामध्ये पोवाडा ज्यावेळेस सैनिक लढायला जायचे त्यावेळेस त्यांना लढण्याकरता शौर्य आले पाहिजे, त्यांच्या मनामध्ये लढण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे याकरता शाहिरांनी अनेक पोवाडे रचले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी शाहीर सादर केले. यामध्ये प्रामुख्याने परशुराम, रामजोशी, वनाजी बाळा या शाहिरांचा काही उल्लेख सापडतो. त्या कालखंडामध्ये रामजोशींची जर पाहिलं असलं सुंदरा मनामध्ये भरले हे अभ्यासक्रमात बऱ्याच ठिकाणी ही लावणी म्हणून आपण किंवा त्याला गीत म्हणू हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि वनाजी बाळा यांचं लटपट लटपट तुझं चालणं ही जी लावणी आहे आजही वेगवेगळ्या फंक्शनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिचं सादरीकरण होतं. म्हणजे त्या कालखंडामध्ये एकूणच या साहित्याचा कशा प्रकारचा लिहिण्याचा आशय विषय होता हा आपला प्रामुख्याने लक्षात येतो. आणि त्यानंतर प्रामुख्याने जे बखर गद्य आहे, बखर वाङ्मय आहे वा त्या कालखंडामध्ये राजा महाराजांच्या पदरी जे काही चिटणीस असायचे युद्धाचे वर्णन करणारे किंवा त्या राजा महाराजांचे चरित्र आहे वा ते बकरीच्या रूपामध्ये त्या कालखंडामध्ये लिहिलं गेलं. या कालखंडामध्ये महिकावतीची बकर, भाऊसाहेबांची बकर, सभासदांची बकर अशा वेगवेगळ्या बकरी किंवा पानिपतची बकर अशा वेगवेगळ्या बकरी लिहिल्या गेल्या. आणि ह्या बकरीच्या माध्यमातून त्या काळातला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला त्या बकरीमध्ये आलेला पाहायला मिळतो. म्हणजे साधारणतः मध्ययुगीन कालखंड साधारणतः 1818ला येऊन संपतो आणि 1818 नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आधुनिक कालखंड सुरू होतो. आपल्याला माहिती असलं 1818ला भीमाकोरेगाव या ठिकाणी पेशवा आणि इंग्रजांचं युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर आपल्या या परिसरामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जे काही मराठी साहित्य आहे या मराठी साहित्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. अगोदर लिहिले गेलेले अभंग असतील, ओवी असन, पवाडा असन, लावणी असन हे जे साहित्य प्रकार होते त्या साहित्य प्रकारापेक्षा वेगळे साहित्य प्रकार नंतर लिहिले गेले. यामध्ये प्रामुख्याने कविता असन, कथा असन, कादंबरी असन, नाटक असन किंवा वैचारिक लेखन असन अशा प्रकारचं लेखन 1818 नंतर मराठी साहित्यामध्ये लिहायला सुरुवात झाली.
इंग्रज भारतामध्ये आले, इंग्रजांनी ज्या काही सुधारणा केल्या होत्या, शाळा असतील, कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, त्यामुळे इथला जे वंचित उपेक्षित समाज होता, या वंचित उपेक्षित समाजाला प्रथमतः शिक्षण घ्यायची संधी मिळाली. त्यापूर्वी अशी शिक्षण घ्यायचा अधिकार सर्वांना नव्हता. पण इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी जी काही संधी उपलब्ध करून दिली शाळा कॉलेजांची, त्यामधून शिकणारा एक पिढी निर्माण झाली आणि या पिढीने मग त्या कालखंडातला अभ्यास करायला सुरुवात केला. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येतो महात्मा फुलेंचा, गोगा आगरकर, लोकहितवादी असे काही समाजसुधारक निर्माण झाले आणि या समाजसुधारकांनी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आणि भारतीय जे काही रूढी परंपरा आहेत त्या संदर्भात अभ्यास केला. त्यावेळेस भारतीय रूढी परंपरेमध्ये जे काही सतीची प्रथा असन, बालविवाह असन, या सगळ्या बंद झाल्या पाहिजेत बा, याकरता प्रबोधनास सुरुवात केली. आणि याच प्रबोधनामधून मराठी भाषेमध्ये त्या अगोदर इंग्रजांनी छापखाने आणले होते, मुद्रणकला आणली होती आणि या मुद्रणकला पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर जे आहे या ठिकाणी पहिल्या प्रथमच छापखाना सुरू केला. आणि मग मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियतकालिके निघू लागले. प्रामुख्याने मराठीमधलं दर्पण नावाचं नियतकालिक आपल्या सर्वांना माहितच असणार आहे, हे पहिलं नियतकालिक निघलं, बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं. आणि मग या नियतकालिकांचे बरेच नियतकालिक निघले. त्याने निबंधमाला असन, विविध ज्ञानविस्तार असन, सुधारक आसन, केसरी आसन, मराठा आसन, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली. आणि या चळवळीच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड जे काही ग्रंथ रचले, त्यामधून प्रथमतः या देशातल्या रूढी परंपरेची चिकित्सा व्हायला लागली. हे खरंच चांगलं आहे का? काय आपण स्वीकारलं पाहिजे? जोपर्यंत इंग्रज होते तोपर्यंत आपल्याकडे अनेक रूढी परंपरा होत्या, त्या बदलल्या पाहिजेत. याकरता मराठी साहित्यामध्ये वैचारिक साहित्य लिहायला सुरुवात झाली. त्या अगोदर असं वैचारिक साहित्य फारसं आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि मग हे जे इंग्रजी एस्से आहे, या इंग्रजी एस्सेच्या धर्तीवर मराठी साहित्यामध्ये निबंध, वैचारिक निबंध वाङ्मयाला सुरुवात झाली. साधारणतः 1818 ते 1874 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक साहित्य लिहिलं गेलं. यामध्ये गोगा आगरकर असतील, लोकहितवादी असतील, महात्मा फुले असतील, गोखले असतील, असे बरेच त्या काळात शिकलेले जे तरुण होते, या तरुणांनी वैचारिक साहित्य लिहायला सुरुवात केली. आणि मग त्याच कालखंडामध्ये केशवसुत सारखा कवी पुढे आला आणि केशवसुतांनी काव्याच्या प्रांतामध्ये काव्य लिहायला सुरुवात केली. हरिभाऊ आपटे कादंबरी लिहायला सुरुवात केली. म्हणजे एकूणच 1818 ते 1874 या कालखंडामध्ये मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे वाङ्मयीन साहित्य प्रवाह निर्माण झाले. यामध्ये कथा आसन, कथा आसन, कविता आसन, कादंबरी आसन, नाटक आसन. विष्णुदास भावे यांनी 1843 पहिलं नाटक लिहिलं. म्हणजे 1818 नंतर या आधुनिक साहित्यामध्ये वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह निर्माण झाले आणि त्या कालखंडातलं जे काही सामाजिक वास्तव असन ते मांडण्याचा प्रयत्न केले. पण या कालखंडामध्ये जे काही साहित्य लिहिलं गेलं हे प्रामुख्याने काही रंजनवादी होतं, करमणूक करणारं होतं, असं वेगवेगळ्या प्रकारच्या असं मानलं जातं. पण त्या कालखंडामध्ये जे काही उपलब्ध झालं, जे पाहिलं ते त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने हरिभाऊ आपट्यांच्या जेवढ्या कादंबऱ्या आहेत किंवा केशवसुतांचे जे काही कविता आहेत त्या जर आपण अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये लेखन करणारे रामदास गडकरी असतील, बालकवी असतील, हे सगळ्यांचं साहित्य आपण अभ्यासलं तर त्या काळात साहित्य कशा प्रकारे होतं हे आपल्याला दिसून येतं. 1818 ते 1874 ते 20 कालखंडामध्ये हे सगळं साहित्य निर्मिती होत होती. आणि मग कारण की त्यापूर्वी असं हे लिहिलं जात नव्हतं, कारण की आपल्याकडे छापखाने किंवा मुद्रणकला जी आहे ही आपल्याकडे नव्हती. आणि मुद्रणकला नसल्या कारणाने आपल्याकडे त्यापूर्वी असं छापण्याचं काही नव्हतं. पण लोकांना शिकायची संधी मिळाली, छापण्याची संधी मिळाली, फार पुस्तकं छापल्या गेले, नियतकालिके निघले, वर्तमानपत्र निघले आणि ते गावागावात पोहोचू लागले. म्हणजे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याकरता या मुद्रणकलेचा, छापखान्याचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच अनुषंगाने साहित्य देखील वाढत गेलं, साहित्य देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलं जाऊ लागलं. जे वेगवेगळे नियतकालिके निघले त्यामध्ये प्रामुख्याने मनोरंजन नावाचे नियतकालिक काढत आपट्यांनी ते खूप लिहिलं गेलं, निबंधमालामध्ये लिहिलं गेलं, केसरीमध्ये लिहिलं गेलं, मराठीमध्ये लिहिलं गेलं. असं पाहता तर 1818 ते 1920 हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, चरित्र खूप लिहिले गेले. त्या आपल्याकडे त्यापूर्वी प्रथा नव्हती. पण इंग्रजी चरित्राच्या अनुषंगाने, इंग्रजी नाटकाच्या अनुषंगाने अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या कालखंडामध्ये लिहिलं गेलं. 1920 ते 1960 हा जर कालखंड आपण जर पाहिला, 1920 आपण पाहतो मराठीमध्ये रवी कल्याण मंडळाची स्थापना झाली. 1901 रवी मंडळ होतं. दुसऱ्या बाजूला फडके खांडेकर युग म्हणलं जातं. कलेकरता कला, जीवनाकरता कला अशा प्रकारचे साहित्य आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळतं.
एकूणच फडक्यांच्या कादंबऱ्या पाहिल्या तर प्रामुख्याने रंजनवादी चित्रण आपल्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. आणि खांडेकरांचं यायचे सगळ्यांना आपलं माहितीच आहे. खांडेकरांचं एकूणच जीवनवादी साहित्य खांडेकरांचं होतं. मग कलेकरता कला का जीवनाकरता कला हाच वाद साधारणतः 1940 पर्यंत चालला. 1940 दरम्यान दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर एकूणच लोकांचं लग्नाची मानसिकता बदलली. बासी मर्डेकर, तुबा भावे असे काही साहित्यिकांनी त्या कालखंडातलं जे काही समाज वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलं. त्यामध्ये युवराज सुरूकरांची बळी नावाची कादंबरी आहे, रणांगण नावाची कादंबरी, विश्राम बेडे रणांगण नावाची कादंबरी आहे. हे सगळ्या कादंबऱ्यामध्ये कथेमध्ये त्याच्यामध्ये हे सगळं चित्रण यायला लागलं. त्याच कालखंडामध्ये नारायण सुर्वे, कुसुमाग्रज यांचं साहित्य पुढं आलं. नारायण सुर्वे असतील, त्या कुसुमाग्रज असतील, नागद देशपांडे असतील, हे सगळं साहित्य पाहिलं त्या कालखंडातला विचार मांडण्याचा प्रयत्न करत होता. पण खऱ्या अर्थाने एकूण साहित्याचा जो ढाचा आहे, साहित्यात जो परिवर्तन आहे, बदल आहे, हा बदल केव्हा झाला? 1947 नंतर सुरू झाला. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी साहित्याचा किंवा साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. हे प्रवाह निर्माण का झाले यामागचं आपण जर पाहिलं, 1920ला साधारणतः लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये दोन व्यक्ती आल्या. त्या पहिल्या होत्या महात्मा गांधी. भारतीय राजकारणामध्ये स्वतंत्र लढ्याचं नेतृत्व महात्मा गांधीकडे केलं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक लढायला सुरुवात केला. ते सामाजिक लढा लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य तर मिळालंच पाहिजे, पण इथले जे शोषित उपेक्षित समाज आहे वा, ज्यांना गावकसाबाहेर जंगलात डोंगरदऱ्यामध्ये शेतकरी कितपत पडला आहे वा, हे लोकांचा विकास झाला पाहिजे, हे लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि ज्या लोकांना पाणी पिऊ दिले जात नाही, मंदिर प्रवेश नाही, माणूस पण वागवलं जात नाही वा, हे लोकांना म्हणजे गुलामांना गुलामांची जाणीव करून दिली पाहिजे, असा विचार डॉक्टर आंबेडकरांनी मांडला. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये जे वेगवेगळे लढे उभारले, त्यामध्ये कारा मंदिर प्रवेश असन, महासत्याग्रह असन, गोलमेज परिषदेत त्यांनी मांडलेले वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतील, मनुस्मृती दहन असन आणि गांधी आंबेडकर करार असन. एवढंच नव्हे तर त्यांनी 1956ला शिकवण्याला बौद्ध धर्म असन. हे सगळं जर आपण अभ्यासलं ते लक्षात येतं की त्या कालखंडात लोकांची मानसिकता, वैचारिकता कशी बदलत चालली होती आणि बदलत्या कालखंडाचं प्रतिनिधित्व हे सगळे विचारवंत करत होते. त्या कालखंडामध्ये सर्वाधिक महत्त्वाची घटना कोणती केली होती तर डॉक्टर आंबेडकरला माहीत होतं, शिक्षण हे वाघीचं दूध आहे, जो जो पी तो गुरगुरले सगळं राहणार नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना केली आणि त्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय, दोन महाविद्यालय स्थापना केली. या दोन महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रामुख्याने मराठवाडा विदर्भ या ठिकाणी शिक्षण घेणारे, त्यांच्यापूर्वी मिलिंद कॉलेज होईपर्यंत औरंगाबादला विद्यापीठ बी नव्हतं आणि महाविद्यालय नव्हतं. शिक्षण घ्यायचं असेल तर त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना हैदराबादला जावं लागायचं. ही शिक्षणाची गरज लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय स्थापना केलं. मिलिंद महाविद्यालय हे जो परिसर आहे त्या परिसर नागसेन वन म्हणतात. त्याच्या मागचा इतिहास थोडा वेगळा आहे. म्हणजे या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्याकरता मराठवाडा विदर्भातले अनेक तरुण या लागले आणि त्या महाविद्यालयामध्ये एक प्रथा होती. त्या कालखंडामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दर महिन्याला स्कॉलरशिप रोख दिल्या जायची. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकायला येऊ लागले आणि त्या विद्यार्थ्यांची एक वैचारिक जडणघडण त्या महाविद्यालयामध्ये झाली. त्या ठिकाणी असणारे मनावानकडे असेल, मोहम्मद चिटणीस असतील, त्याचे प्राचार्य सत्यासाईनी हे विद्यार्थ्यांचं एक हेरलं आणि अचानक लक्षात आलं की विद्यार्थी चांगल्या प्रकारे लिहू लागले. तेव्हा जे गावकुसा बाहेरचा आहे, ग्रामीण भागातला आहे, खेड्यातला आहे, डोंगर दऱ्यातला आहे, हा मुलगा लिहू लागलाय, बोलू लागलाय आणि विद्यार्थी वाचू लागले. ज्यावेळेस वाचायला लागले त्यांनी बालकवीची कविता वाचली, अगोदरच्या आपट्यांच्या कविता वाचल्या, कथा वाचल्या. त्यामुळे त्यांना वाटलं आलं आपण जे वाचतोय हे जीवन हे आपलं नाहीये, हे पांढरपेशी शहरी भागातलं जीवन आहे वा. आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन आपल्या साहित्यामध्ये आणायचं असेल तर आपण लिहिलं पाहिजे, आपण मांडलं पाहिजे, आपण आपली कविता लिहिली पाहिजे असं या लोकांना वाटायला लागलं. आणि मिलिंद महाविद्यालयामध्ये त्या कालखंडामध्ये दलित साहित्य संघ नावाचे विद्यार्थ्यांचा संघ स्थापन झाला आणि त्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयामध्ये दलित साहित्याची निर्मितीला सुरुवात झाली. तोपर्यंत दलित का म्हणायचं हे व्याख्यानंतर पाहू आपण, पण त्या ठिकाणी दलित साहित्य निर्मिती सुरू झाली. आज भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये जे दलित साहित्य अभ्यासलं जातं, दलित साहित्य लिहिलं जातं, याची सुरुवात औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे जे साहित्य आहे वा, साहित्य कसं आपोआप निर्माण झालं का तर बिलकुल नव्हे.
या साहित्य निर्मितीमागं जी मुख्य भूमिका आहे, मुख्य प्रेरणा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सत्याग्रह केले, चळवळी केल्या, लेखन केलं आणि इथला पिढ्याने पिढ्यापासून दलित ग्रास्त दारिद्र्यात गुलामीत कितपत पाडलेला जो बहुजन समाज होता, या बहुजन समाजामध्ये आत्मभान निर्माण केलं. मी कोण, मी गाव कसं बाहेर का आहे, मी डोंगरदऱ्यामध्ये का आहे, मी जंगलामध्ये काय आहे वा, एकूणच्या व्यवस्थेमध्ये माझं हित काय आहे वा, माझा वाटा कुठं आहे वा, अशा प्रकारची जागृती जे समाजामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलं आणि हा झोपलेला समाज जागा करण्याचं काम आंबेडकरांनी केलं आणि हा समाज मग आपल्या हातामध्ये लेखणी घेऊन लिहू लागला. आपण जर सुरुवातीला पाहिलं तर मग त्या दलित साहित्यामध्ये सर्वात जास्त साहित्य कोणतं लिहिलं गेलं असेल, आत्मकथन आहे. तो एक आत्मचरित्र, आत्मकथन दोन्हीमध्ये फरक आहे. फरक काय आहे? प्रामुख्याने आत्मचरित्र हे आयुष्याच्या 70-60 वर्ष झाल्यानंतर 70-80 वर्ष झालं आयुष्य शेवटी लिहिलं जातं. पण दलित आत्मकथन जे आहेत त्या वयाच्या तारुण्यामध्ये साधारणतः 30-40 मध्ये लिहिल्या गेले. आत्मचित्रामध्ये स्वतःची वैयक्तिक जास्त माहिती असते, पण दलित आत्मकथन तसं नाहीये. दलित आत्मकथन स्वतःच्या जीवनाबरोबरच समाज, संस्कृती, समाजाने लादलेले गुलामीत बाहेर पडण्याकरता प्रयत्न, कशा प्रकारे छळ झाला, हे सगळं आपल्या दलित आत्मकथनामध्ये पाहायला मिळतं. त्या पहिलं जे आत्मकथन आहे प्रवीण सोनकांबळेचं आठवणीचे पक्षी, आपण जरी आत्मकथन वाचलं तर त्या आत्मकथनामध्ये त्या प्रवीण सोनकांबळेचं जे काही जीवन आलं आहे वा, किती भयान आहे वा, त्यांचा एकच उल्लेख करून त्या आत्मकथन पुढे जाणार आहे. मी त्या आत्मकथनामध्ये एक उल्लेख केला आहे वा, इतकी गरिबी होती, दारिद्र्य होतं, गावात एक जनावर मेलं होतं, एका बाजूला जनावरचं मांस घेण्याकरता काही लोक जडत होते, दुसऱ्या बाजूला कुठे जडत होते. मी एक कसा तरी एक तुकडा काढला, माझ्या गावाच्या टोपल्यात टाकला आणि तो टोपल्यात टाकलेला तुकडा कुत्रे घेऊन पळून गेलो. त्या कुत्र्या मागे मी ते तुकडा आणण्याकरता पळत होतो. ही घटना त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली आहे वा. दुसरा एक प्रसंग सांगितला आहे. मी औरंगाबादला शिकायला होतो, गावाकडे गेलो होते, उदगीरचे होते, गावाकडे गेलो. गावाकडे जाण्याकरता प्रवास काही साधन नव्हतं, उंटावाले असायचे. उंटावर बसलो, तेव्हा त्याने माझे कपडे पाहिले, त्याला वाटलं चांगला घरचा दिसतो. उंटावर बसल्यानंतर त्याने मला विचारलं तुमची जात कोणती आहे. ज्यावेळी त्यांना जात सांगितली त्यावेळी त्या उंटावाल्याने उंटावर त्याला खाली उतरवलं. किती पैसे द्यायचे तयार होते तरी ते म्हणला मी अशा अस्पृश्यांना, दलितांना माझ्या उंटावर बसू देत नव्हता. म्हणजे किती जाती येतात, कठोरतली कठोर होती. हे सगळं जर आत्मकथन वाचले तर आपल्याला समोर येऊ शकतं. बोलतो पहा, दयापर्यंत बोलतो वाचा, शंकरापुरात अंतराळ वाचा, हे सगळं जर आत्मकथन वाचले आपण तर आत्मकथन हे त्या समाजाचा एक पिढ्याने पिढ्या चाललेला गुलामीचा, शोषणाचा इतिहास आहे. हा सगळा इतिहास त्या आत्मकथनामधून आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर त्या कालखंडामध्ये जनाबाई किऱ्यांचं मरणकाळ आसन, बेबी कांबळ्यांचं नामचं आसन, असे खूप आहेत. लक्ष्मण मानेंचं उपरा आसन, लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या आसन, उचल्यात मी वाका आहे चोर समाज कशा प्रकारे हाला हवं होते वा. म्हणजे एकूणच भारतीय परंपरेमध्ये असणारा असे काही उपेक्षित सूचित समाज आहे वा. माणूस असून देखील त्याला माणसासारखं वागवलं जात नव्हतं, माणसासारखं राहू शकत नव्हता. हे बदललं पाहिजे. याकरता जे आंबेडकरांनी प्रयत्न केले ते प्रयत्न म्हणजे दलित साहित्याची मूळ प्रेरणा आहे. आणि मग ज्याप्रमाणे कथे आहेत, कादंबरी आहेत, त्याचप्रमाणे कथेमध्ये जर तुम्ही बाबुराव बागुलांची मरण स्वस्थ होत आहे हे जर कोणी वाचला असेल, किंवा जेव्हा मी जात चोरली हे जर आपण कथा वाचल्या असल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की शिकायला गेलेल्या तरुणाला शहरी भागामध्ये रूम मिळत नाही, जात विचारली जाते, जात चोरून तो राहतो आणि त्यावर त्या लोकांना जात कळते की हा दलित आहे, अस्पृश्य आहे, त्याला किती मारलं जातं. म्हणजे त्यात दिले जेव्हा मी जात चोरली. मरण स्वस्थ होत आहे. मरण स्वस्थ होत आहे का झाल्याचं कथा समजा आपण जर पाहिलं जे काही कथा आला आहेत किती शोषण आहे, किती लुबाडणूक आहे, किती गरिबी आहे, किती दारिद्र्य आहे. हे आम्ही गरिबीत का राहिलो, दारिद्र्यात का राहिलो, कशामुळे राहिलो, हे सगळं प्रश्न इथल्या व्यवस्थेला विचारण्याचं काम हे दलित लेखक त्या माध्यमातून करत होते. एकूण जर आपण त्याच्याकडे पाहिलं, त्या कालखंडात लिहिलेल्या कविता पाहिल्या, कवितेमधून तितकं भयान वास्तव चित्रण या दलित लेखकांनी कवींनी मांडलेलं आहे. दयापवारांचा कोंडवाडा म्हणले की आपल्याला लक्षात येतं की त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये कोंडवाडा असायचा. गावात जर कोणा शेतामध्ये जनावरं गेले, जनावरं हाकून आणायचे आणि कोंडवाड्यात कुडून ठेवायचे आणि त्यांना सोडायचेच नाही. अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेमध्ये माणसांचा कसा कोंडवाडा झालेला आहे वा, असं दया पवार यांनी आपल्या एकूणच कविता संग्रहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे वा. त्यांच्या त्या कविता संग्रहात 4 ओळी सांगतो फक्त मी, कारण की आपल्या एकूण साहित्यामध्ये मोठे मोठे महाकवी होऊन गेले, विद्वान होऊन गेले. या महाकवीला, विद्वानांना ते प्रश्न विचारतात, हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे. हा अन्याय, अत्याचार विषयावर सांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास
तर तुझं नाव मी काय जर करून ठेवलं असतं, तुझं नाव मी करून ठेवलं असतं. म्हणजे एकूणच जे काही साहित्य लिहिलं गेलं आतापर्यंत त्या साहित्यामध्ये आमच्या वेदना, आमच्या व्यथा कुठेही आलेल्या नाहीत वा अशा प्रकारचा एक सूर त्या काव्यकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यापुढे यशवंत मुलांची एक पुढची कविता आहे, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. पाऊस म्हणजे पडणारा पाऊस नाहीये, हे सगळं प्रतिमे वापरून राहिले. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदर पीक आम्ही आसवावर काढली आहे. कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रार मांडल्या नाहीत. कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रार मांडल्या नाहीत. झाडे करपली, माती हरपली. झाडे करपली, माती हरपली, आयुष्याच्या काठाने सरण नेसून बिरबिरलो. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. म्हणजे पिढ्याने पिढ्यापासून हा जो दलित गात्र जीवन जगणारा समाज आहे, या समाजाला या व्यवस्थेमध्ये कसलंही स्थान नव्हतं. माणूसच काय, माणूस म्हणून देखील स्थान नव्हतं. ज्या पानवाट्यावर ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे जायचे त्या ठिकाणी देखील या माणसांना माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. त्या माणसांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याकरता जो विचार दिला, जे तत्वज्ञान दिलं, ते प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यातून जोडत असताना याच परंपरेमधला जे बौद्ध विचार आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे वा त्या बौद्ध विचारांशी बौद्ध तत्वज्ञानाशी जोडण्यास काम केलं. जे समता, स्वातंत्र्य, बंधुता हा विचार सांगतं, त्या विचाराने जोडण्यास काम केलं. आणि मग 1900 दलित साहित्य जसं हळूहळू बदलत गेलं. वेदना, विद्रोह दलित साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, शिवकार मी पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच दलित साहित्याची जी वाटचाल आहे ही अगोदर दलित साहित्यिकांनी आपल्या वेदना मांडल्या, त्यावर विद्रोह केला आणि शेवटी दलित साहित्याने शिवकार केला. या कालखंडात रावसाहेब कसबे असतील, नारायण सुर्वे असतील, यांच्या आपण जर पाहिलं एकूणच त्या काळातल्या सगळ्या वास्तव चित्रण या ठिकाणी करताना पाहिजे. नारायण सुर्वे यांच्या 2 ओळी सांगतो, साल्या तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकड फोडशील का. कारण त्या कालखंडामध्ये गावातलं जे काही पाटील पांड्या असतील यांचं सरपंच फोडून देण्याचं काम हा दलित समाज करायचा. ते कायसाठी, तुकडाभर भाकरीसाठी. एक चित्रण या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर नामदेव ढसाळांचं आपण सर्व नाव ऐकलं असेल. नामदेव ढसाळांचा गोलपिठा नावाचा कविता संग्रह आहे. गोलपिठा म्हणजे काय अनेकांना माहीत आहे किंवा माहीत नाही, पण मुंबईमधली जी वेश्यावस्ती आहे, या वेश्यावस्तीची एरिया आहे, त्या ठिकाणचं चित्रण गोलपिठा या कविता संग्रहामध्ये नामदेव ढसाळांनी केले आहे. नामदेव ढसाळाचे मूळ एका वेशीचे मूल होते. म्हणजे एकूणच त्या ठिकाणी अशा प्रकारे चित्रण आहे वा म्हणजे ज्या साहित्यामध्ये ज्यावेळेस गोलपिठा लिहिला गेला आणि विजय तेंडुलकरांनी त्याला प्रस्तावना लिहित असताना विजय तेंडुलकरांनी दिले वा ह्या कविता संग्रहामध्ये जीवन आले आहे, ते वास्तव आलं आहे वा आजपर्यंत मी कुठंच पाहिलं नाही. असं दुर्लक्षित, उपेक्षित, पोषित जीवन या गोलपिठा कविता संग्रहामध्ये नामदेव ढसाळांनी मांडलं. नामदेव ढसाळे साधे टॅक्सी ड्रायव्हर होते, पण त्यांना कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी गोलपिठा या कविता संग्रहामध्ये त्या कालखंडामध्ये तिथल्या वास्तव चित्र मांडले. लक्तारात गुंडाळलेली आमची आबरू गोलपिठावर नागवणाऱ्यांनो. लक्तारात गुंडाळलेली आमची आबरू गोलपिठावर नागवणाऱ्यांनो, तुमचा राज जवळ आलाय. तुमच्या पापाचे चिना घाट फोडण्यासाठी. म्हणजे या व्यवस्थेविरुद्ध जी चीड आहे, ही चीड आपल्याला प्रामुख्याने या सगळ्या साहित्यामध्ये मिळतो. चिडीबरोबरच आपण काहीतरी स्वीकारलं पाहिजे. आपण काहीतरी स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीत वा आपल्यावर अनेक अन्याय झाला, अत्याचार झाला, आपण जर हे सगळं मानत बसलो तर आपण काहीतरी स्वीकारलं पाहिजे. कारण की एखादी गोष्ट जर नाकारायची असेल तर काहीतरी स्वीकारायला लागतं. म्हणून त्यांचीच एक कविता आहे, माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे, नंतर उरल्या सुरल्याने कोणालाही गुलाम करू नये, लुटू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्याच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. एक तीळ सर्वांनी कुरतडून खावे, एक तीळ सर्वांनी कुरतडून खावा. माणसावरच रचावी माणसाची गाणे, माणसावरच रचावी माणसाची गाणे. म्हणजे एकंदरीत जे दलित साहित्य आहे, दलित साहित्यामध्ये जे वेदना आहे, विद्रोह आहे, शिवकार आहे, नकार आहे, हा सगळा प्रामुख्याने या व्यवस्थेने त्यांच्या पदरी जे काही मांडलं होतं ते कुठतरी आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि जे साहित्य आपण अभ्यासतो, जे साहित्य लिहिलं गेलं प्राचीन कालखंडापासून तर आधुनिक कालखंडापर्यंत साहित्याचा जर आपण जर आढावा घेतला तर या साहित्यामध्ये हे चित्रण, हे जीवन चित्रण फारसं कुठं आलेलं नाही वा अशा प्रकारचे खंत प्रामुख्याने दलित साहित्य मांडतं. या व्यवस्थेमध्ये गुलाम का होता, वंचित का होता, शोषित का होता, असे अनेक प्रश्न
प्रामुख्याने या व्यवस्थित विचारण्याचं काम दलित साहित्य करतं असं आपल्याला एकूण याच्यामध्ये दिसतं. म्हणूनच या दलित साहित्याची जी मूळ प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि वैचारिक प्रेरणा जी आहे तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले यांनी जे विचार मांडले समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा, मानवतेचा हा विचार प्रामुख्याने तळागाळापर्यंत गेला पाहिजे, माणसापर्यंत गेला पाहिजे. माणसातली द्वेष भावना कमी झाली पाहिजे, माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे, माणसानेच माणसावर गीत रचले पाहिजेत, माणसानेच माणसाचे गाणे गायले पाहिजेत. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने या देशातल्या माणसांचा विकास होईल. त्यावेळेस या देशातल्या माणसांच्या विकासाबरोबरच माणसाची प्रगती होईल आणि माणूस म्हणून माणूस जगू शकल असा एक संदेश, असा एक विचार एकूण या साहित्याच्या माध्यमातून, दलित साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या अनुषंगाने त्या कालखंडानंतर सेवाजी साहित्य आलं. सेवाजी साहित्य चळवळ आपण जर पाहिली तर प्रामुख्याने सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे आणि ताराबाई शिंदे नाव ऐकलं असेल तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक आपण वाचलं असेल तर पहा. त्यामध्ये मुलगा आणि मुलगी कसे समान आहेत अशा प्रकारचा विचार त्यामध्ये मांडण्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणूनच एकंदरीत सेवाजी साहित्यामध्ये नंतर मग सेवाजी साहित्याचे भारतातली चळवळ, भारताबाहेर चळवळ, दोन चळवळी आहेत. व्हर्जिनिया वुल्फ यांनी जे विचार मांडले त्यावर जागतिक तळावर आहे आणि मग भारतातले सावित्रीबाई फुलेंचे विचारांनी जाते असे दोन विचार प्रभाव आपल्याला पाहायला मिळते. व्हर्जिनिया वुल्फ सेकंड ग्रंथाचे विचार मांडले ते जागतिक चळवळीने स्वीकारले आहेत आणि भारतामध्ये सावित्रीबाई फुलेकडून चळवळ सुरू होते. अशा प्रकारे ग्रामीण साहित्य प्रवाह आला 1920 नंतर. महात्मा गांधी खडेकर चला म्हटले आणि त्यानंतर मग ग्रामीण जीवनाकडे वळायला लागले. त्यामध्ये गलट टोकळा असतील, मिराजदार असतील, शंकर पाटील असतील अशा काही लेखकांनी त्या काळातलं ग्रामीण जीवन पण ग्रामीण साहित्यामध्ये ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूर गुलामगिरी ग्रंथ लिहिला त्या वैचारिक पातळीवर ग्रामीण साहित्य पुढे गेले नाही. ग्रामीण साहित्य नंतर रंजनवादी विनोदी होऊन गेलं. त्यानंतर मग राराम बोराडे असतील, हे सगळं साहित्य, उद्धव शेळके असतील, सगळं साहित्य जर पाहिलं हे साहित्य ग्रामीण जीवनातलं वास्तव मांडतं. पण ग्रामीण साहित्य एक वैचारिक प्रेरणा किंवा वैचारिक दिशाने जाताना दिसत नाही. म्हणून 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, सेवाजी साहित्य, गांधीवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, जैनवादी साहित्य असे वेगवेगळे प्रवाह आले. पण प्रामुख्याने सर्वात मोठ्या प्रवाहांनी सगळ्या प्रवाहांना दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते दलित साहित्याने केलं. आणि मग दलित साहित्यानंतरच बाकी वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक जागृत झाले आणि ते लिहू लागले. आणि मग आत्मकथनांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहतो की दलित आत्मकथनांचा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जात आहेत. ही प्रेरणा, ही ऊर्जा कुठून मिळाली असेल तर जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या सवलती दिल्या, वेगवेगळे अधिकार दिले, त्या माध्यमातून इथला शोषित उपेक्षित समाज लिहू लागला, बोलू लागला, त्याला बोलण्याचा अधिकार मिळाला. त्यापूर्वी बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थाने इथला आज उपेक्षित शोषित समाज आपल्या हक्काकरता लढत आहे. आपल्या हक्क असते ना, आपले जे काही गोष्टी आहेत अन्याय त्याच्यावर लढत आहे याची मूळ प्रेरणा प्रामुख्याने भारतीय संविधान आणि डॉक्टर आंबेडकर दिलेले विचार आहेत असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालय आणि प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक आयर मॅडम, त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो आणि माझे 2-4 शब्द मी संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर अशोक डोळे सर यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील जे काही मराठी साहित्य आहे त्यातील साहित्य प्रवाह, वेगवेगळे साहित्य प्रवाह आणि वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांची वेगवेगळी वैचारिक पार्श्वभूमी आपल्यासमोर त्यांच्या विचार मंथनातून मांडलेली आपल्याला दिसते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील देखील काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तिथपासनं तर आत्तापर्यंतचा जो काही दलित वैचारिक प्रवाह आहे तिथपर्यंतचा अभ्यास, तिथपर्यंतचं चिंतन त्यांनी आपल्या व्याख्यानातनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर, मी प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत आपणास खूप खूप धन्यवाद देते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे सर यांनी हे व्याख्यान घ्यायला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर उपस्थित राहिलेले सर्व जे काही प्राध्यापक वृंद आहे आपणा सर्वांचे देखील प्राध्यापक प्रबोधिनीच्या तर्फे मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. मला